झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। पिक्चरला बसलास होय रे? वर्गात बसल्यासारखं नीट बसायचं. या या मास्तरीन बाई या. उशीर झाला म्हणायचा. हो हो, काय झालं? घरातनं निघाले, डुक्कर रिक्षामध्ये बसली आणि डुक्कर रिक्षाचं पेट्रोलच संपलं. मग मग रिक्षा जीपला टो केली. कशानं? दातानं? गप्पा बसा. शिक्षिकेची मस्करी करता काय? हे बघा, मी खूप स्ट्रिक्ट शिक्षिका आहे सांगून ठेवती. ह्याच्या आधी मी ज्या शाळेमध्ये शिकवायचे तिथली मुलं एवढी घाबरायची मला. चिडी चुप्प म्हणजे चिडी चुप्प माझ्या वर्गात एकदम. एवढे चिडी चुप्प की मी प्रश्न विचारले ना त्यांना तरी बी उत्तर द्यायचे नाहीत. एवढे चिडी हो हो, मग पुढच्या तासाचे मास्तर यायचे कांदा घेऊन. सगळ्या पोरांना असं कांदा नाकाला लावायचे. तवा कुठं त्यांची दात केळी निघायची.
माझं असं असं काही मी स्वतःहून येत नाही. शासन पाठवते आम्हाला, माझी काही चूक नाही. बघा, तुम्ही जर का मला मारलं ना तर काय मी मेलो तर माझी बायको रडल, आणि माझी बायको जर रडली ना तर तिचं सगळं मेकअप निघाल, आणि मेकअप निघालेली बायको माझ्या शेजारच्यानं बघितली तर 4-5 जण तसेच मरतील. मरण्याचं काय वाटत नाही हो, पण समजा शेजारचे लोक मेले तर आम्ही चाबी कोणाच्या घरी ठेवायची हा प्रश्न आहे, बाकी काही नाही. आता सगळेजण इकडे लक्ष द्या. हे बघा, इथे मी अशी एक खूण काढली आहे, चिन्ह. हे कशाचं चिन्ह आहे सांगा? हा, आज या घराव कन्फर्म दरोडा पडणार. शाबास. अहो काय बोलताय तुम्ही? हो, आमची पद्धत अशीच होती. हं? ज्या घरावर दरोडा टाकायचा आहे त्या घराच्या दारावर आम्ही अशी फुली मारायचो. मग काही लोक लय हुशार झाली, फुली म्हणजे दरोडा पडणार हे लोकांना आधीच कळायचं. मग रात्र व्हायच्या आधीच ते सोनाने पैसे घेऊन दुसऱ्या गावाकडे निघून जायचे. अरे हा. मग मग काय, आमचा दरोडा फेल जायचा. मग आम्ही वेगळीच आयडिया केली. कश काय? ज्या घरी दरोडा टाकायचा आहे हा. तो सोडून सगळ्या घरावर फुल्या मारायचो. अख्खा गाव रिकामा. मग आम्ही बिन फुलीचं घर लुटायचं. त्या फुलीचा आणि ह्या फुलीचा काही संबंध नाही. मी सांगू का सर? हा हा, एक सेकंद सर, तिथे येते मी. हा हा शाबास. हा सर, हे बघा, हे तुम्ही काढलं ना चिन्ह, हा. त्याच्या खाली हे 4 अजून अशी चिन्ह काढायची. शाबास. व्हेरी गुड. हा, हा हा. हे असं आणि हे असं, आणि पाहिजे तर असं पण आपण काढू शकतो. काय आहे हे? नाग्या हा नाग्या सर. असं? सर आम्ही काय करतो ना, नागपंचमीला पूजतो याला. ओहो. हा, आणि काय सर, अजून एक आयडिया पण माझ्याकडे. हा, हा. हे तुम्ही असं एक काढलं ना, हा, हा. त्याच्याऐवजी हे 4 काढले हा हा. आणि अजून 4 काढले, वाव. आणि मध्ये असं 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 असं, आणि हे बघा असं असं केलं ना, तर हा तुमचा झाला दिवाळीचा आकाशकंदील. वाव. टाळ्या टाळ्या. ओ जावाय बापूसाठी काय पाणी बिनी विचारणार आहे का नाही? हा मग याला काय अर्थ आहे का? अरे जावय मान असतो आमचा. हा, आल्यापासून कोणी काय पाणी विचारून नाही राहिलं. काही नाही काही नाही काही नाही. हा, आणतो आणतो पाणी आणतं जावाय ते गं पाणी. पाणी काय मानच नाही जावायचं. हा तुम्ही शांत व्हा. अरे याला काय अर्थ आहे का? हे काय खेळबांडीतले भांडे घेऊन आले तुम्ही? हा, अरे एवढीच गेलं सण कोणी पाणी पित असते का? अरे जावाय ना, जावाय जावायचा मान केवढा राहते. हा, एवढीच गेलं सण पाणी पिणार जावाय. देतो रागू नका तुम्ही. काय रागू नका. देतो, हे ठेव. काय इज्जतच काढून राहिले लोक. याला काय अर्थ आहे का? बैल आहे का तू? हा? हे घमेल्यातलं पाणी पिता? हा? तसं नाही, तुम्ही म्हणलं जावायचा मान तो केवढा, म्हणून मी एवढं दिलं. म्हणून काय घमेल्यातलं पाणी पिऊ मी? हा? तुमच्या इथं काय मानत देत नाही आम्ही. असं चाललो मी चाललो आता, थांबणार नाही मी आता. असं कर नका जावाय बापू. मी थांबत नसतो, मी चाललो मी असू द्या मी चाललो मी. बसा होय. अरे बसत नसतो, चाललो मी. बस तू काय का? बसा होय, तुम्ही बसा. तुम्ही म्हणता म्हणून बसलो मी. हा, नाही तर आमचा जावई लोकांचा मान मोठा असते. हा, फ्रीजचं पाणी असेल तरच मी बसन म्हणा. असू द्या तुम्ही शांत. तुम्हाला गारच पाणी प्यायचं आहे ना. थंडगार. थंड होय, थंडगार. तुम्ही शांत व्हा. हा. ए बाबा जा, ती पंपू शेट आहे का नाही, त्याला फोन करून गार पाणी मागवून घे होय होय. त्याच्यात. हा जावई बाबू धरून ठेवता पाण्याची बाटली. अगं बाई लय आवडलंय भाऊ. अरे एवढं थंड पाणी कोणी पित असते का? एवढं थंड पाणी देत असते का? त्याच्या मायला काय त्याच्या मायला काय झालं रे? या झुरळ कोण झुरळ घुसलीत? काय रे, मा झाला का तुम्हाला? हा? हे झुरळांना हा, पण एवढं गार पाणी कोणी पित नाही ना, म्हणून म्हटलं मी. हो
काय आलं? कुठं खाताय ते अहो जावायचं पोहे त्याच्यात काय शेंगदाणे मिळताना का पाहिजे का नाही? अरे अरे शेंगदाणेच नाही. शेंगदाणे कुठे याच्यात? शेंगदाणे कुठे? शेंगदाण्याशिवाय पोहे खात नाही आपण. घ्या घ्या टाका टाका. घाल त्याच्या तोंडात. काय बोलले ते? ते म्हणले शेंगदाणे हे टाकलेत आता हा चांगलं झालं. शेंगदाणे. हा. अरे काय तुम्ही काय कुठून आले तुम्ही? कच्चे शेंगदाणे टाकले वरतून पोह्यात. अरे कच्चे शेंगदाणे टाकत असतात का कोणी? अरे हे तळून मिळून आणलं पाहिजे ना, तळून. हा 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 ठीक आहे. तळलेले घ्या. हा तळले. अबे याच्यातले पोहे कुठे आता? ते शेंगदाण्यासाठी ठेवले ना पोहे. डोक्यावर पडले का तुम्ही? पोहे शेंगदाणे असे मिक्स राहतात, मिक्स ते द्यायचे असते. या तळलेल्या शेंगदाण्यामध्ये पोहे घाला, ते पोहे शेंगदाणे असे मिक्स करून देत असतात. मग ते कच्च्या शेंगदाण्याचं काय करू? त्याचं काय करते तुम्ही करा? शेंगदाण्याशिवाय पोहे, पोह्याशिवाय शेंगदाणे. हे घ्या. आणलं बघा हे घ्या. खावा. हा हे असं अशी पद्धत असते. नाही हा जरा चुकलंच. खोबरं कुठे? आ, कुठे खोबरं कुठे? पोह्यावर खोबरं पाहिजे. हा हो त्या फेट्याच्या अंदर काय आहे की नाही? खोबरं म्हणजे हे असं खोबरं देत असतात का? हा? आता किस कोण करेल खोबऱ्याचा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.